स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. आमनापूरचा आठवडी बाजार धोक्यात. पलूस नगर परिषदेच्या निर्णयाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध. नगराध्यक्षांना निवेदन. पलूस नगर परिषदेने शहरात गुरुवारचा तिसरा आठवडी बाजार भरवण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला आमनापूर येथील हक्काचा बाजार बंद पडेल अशी भीती व्यक्त करत आमनापूरच्या उत्कर्ष मंडळाने आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात नगर परिषदेला दिलेल्या निवेदनातून आमनापूरच्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमनापूर येथील गुरुवारचा आठवडी बाजार हा केवळ व्यापाराचे साधन नसून त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. सन 1991 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या बाजाराची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. तालुक्यातील इतर गावांमधील बाजारांच्या दिवसांचा विचार करूनच गुरुवारची निवड करण्यात आली होती. मात्र आता पलूस नगर परिषदेनेही त्याच दिवशी बाजार भरवण्याचा घाट घातल्यामुळे आमनापूरच्या पारंपरिक बाजारपेठेवर संक्रांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असं म्हणत उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष देवदास कोकळे यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. हा नवीन बाजार जाणीवपूर्वक आमनापूरचा बाजार बंद पाडण्यासाठीच भरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जर हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरवादी आणि दलित समाज रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून प्रशासनाने केवळ शहराचा विचार न करता ग्रामीण भागातील अर्थकारणाचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदन सादर करताना उपसरपंच ज्ञानेश पाटील, देवदास कोकळे, शीतल मोरे, उदय मोरे, सिद्धार्थ कोकळे, सूर्यकांत मोरे, संजय मोरे, विशाल तिरमारे, अरविंद पाटील, अतुल तातुगडे यासह आमनापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या संघर्षावर नगर परिषद काय तोडगा काढणार याकडे संपूर्ण पलूस तालुक्याचे लक्ष लागले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आठवडा बाजार हा गुरुवार भरवलेला आहे. तर हा बाजार अतिशय कष्टातून, अतिशय मदतीनं, अतिशय कष्टातून भरवलेला बाजार आहे. हा बाजार भरवत असताना पूर्ण गावाचा विचार करून कुठल्या गावाला कुठला बाजार आहे, कुठल्या गावाला कुठला बाजार आहे ह्याचा पूर्ण विचार करून गुरुवार हा बाजार आम्ही निवडलेला होता. परंतु आता पलूस प्रशासनाने असा निर्णय घेतलाय की गुरुवार बाजार हा पलूस गाव भरवायचा आहे. तर 90% व्यापारी पलूसचे व्यापारी असल्यामुळं हा बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेला बाजार हा बंद पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील दलित समाजाने भरवलेला हा एकमेव बाजार आहे. तर तो बाजार बंद पाडण्यासाठी पलूस प्रशासनाने गुरुवार बाजार हा निवडलेला आहे. तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तर हा बाजार अतिशय कष्टातून, अतिशय व्यापार भरवलेला असताना देखील हा गुरुवारचा बाजार पलूसवाल्याने भरवला आहे. त्यासाठी आमचा विरोध राहील. पलूसचा बाजार निवडत असताना प्रशासनाने गुरुवार सोडून कुठलाही वार घेतला पाहिजे. का तर हा दलित समाजाने एकमेव बाजार भरवलेला असल्यामुळे दलित समाजावर हा एक अन्याय केल्यासारखं होणार आहे. तर तिने जर तसं न केल्यास पूर्ण जिल्ह्यातून दलित समाज आणि पूर्ण आमनापूर गाव एकजुटीने रस्त्यावर उतरून त्याला विरोध करेल.